घराला कुलूप, कुटुंब बाहेरगावी आणि मागं राहिले ते फक्त रिकामं घर. नागपूरमध्ये चोरट्यांनी साधला अचूक डाव. घरफोडी करून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास, परंतु पोलिसांनीही लावला सापळा आणि आरोपी गजाआड. नागपूर शहरात घरफोडीचा एक प्रकार समोर आला असून चोरट्यांनी घर रिकामं असल्याचा फायदा घेत मोठी चोरी केली आहे. फिर्यादी 36 वर्षीय राकेश नरहरी भजाणे हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराला कुलूप लावलेलं होतं. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे 32,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढलाय. त्यानंतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत आणखी 2 साथीदारांची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या आरोपींकडनं एकूण 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. घर बंद ठेवताना सावध राहा, कारण चोरटे संधीचीच वाट पाहत असतात. परंतु पोलिसांची ही कारवाई दाखवते गुन्हेगार कितीही चतुर असले तरी शेवटी पकडलेच जातात. पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकमधील पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यांच्यासोबत राहुल शेंडे, अविनाश चंगोले, अतुल टिकले आहे, रेश्मा पोलीस अंमलदार रेश्मा हे पेट्रोलिंग करीत असताना यांना गोपनीय माहिती मिळाली की जयवंत नगर प्लॉट क्रमांक 82 श्री सुरेश घाटे यांच्या घरी एक इसम हा अवैधरित्या जे प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आहे याची साठवणूक केलेली आहे. अशा गोपनीय माहितीवरून नमूद आमच्या तपास पथकाने सदर ठिकाणी योग्य लायक पंचांसह पूर्ण कायदेशीर कारवाईची पूर्तता करून रेड केली असता सदर ठिकाणी प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच सुगंधित तंबाखू हा मोठ्या प्रमाणात मिळाला. तर सदर ठिकाणी आम्ही डिटेन्शन पंचनामा तयार केला व अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असता ते सुद्धा तात्काळ रात्रीच आले आणि त्या अनुषंगाने जयकुमार घनश्याम गुरवानी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 209/26 BNS कलम 123, 223, 274, 275 रीड विथ 59 अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. नमूद व्यक्तीने समोरून हा गुटखा कुठून आणलेला आहे याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यानंतर त्यांच्यासोबत ही गोपनीय माहिती काढणारे पोलीस अंमलदार अतुल टिकले, राहुल शेंडे, अविनाश चंगोले आणि त्यानंतर पोलीस अंमलदार सविता वर्मा व तसेच पोलीस अंमलदार रेश्मा खान शेख इतके लोक या सदर कारवाईमध्ये होते आणि एकूण 4,89,682 रुपयाचा गुटखा सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे.